नंबर 123 पासून मी पुन्हा त्या ठिकाणी सुरुवात करताना दिसते. फळ्यावर आपण त्या ठिकाणी हेडिंग जे आहे तर ते हेडिंग त्या ठिकाणी दिलेली ही केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड. याच्यामध्ये पहिली असणारी काही केमिकल प्रॉपर्टी जी आहे तर ती कंबक्शनची आपण त्या ठिकाणी पाहिली. दुसरी असणारी काही काही ऑक्सिडेशनची काय असणारी काही प्रॉपर्टी जी आहे तर ती प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी काल पाहिली. त्याच्यानंतर ऑलवेज रिमेंबर इथपर्यंत आपण त्या ठिकाणी आलेलो होतो बा की देअर आर इनलेट फॉर एअर इन द गॅस आर द केरोसिन्स टू ॲट होम. आपल्या घरामध्ये स्टोव तर काही म्हणते नाहीची काही हरकत नाही. निदान गॅसची असणारी काही शेगडी जी आहे तर त्या शेगडीला सुद्धा त्या ठिकाणी इनलेट जे आहे छोटे छोटे अशा प्रकारचे होल जे आहे तर ते होल त्या ठिकाणी आहेत. तर त्याचं असणारे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण तुम्ही त्या ठिकाणी करा. इट इज बिकॉज ऑफ दीज एअर इनलेट्स that gaseous fuel is mixed with the sufficient oxygen and a clean blue flame is obtained. ते असणारी काही गॅसची असणारी काही शेगडी जी आहे तर त्याला त्या ठिकाणी छोटी छोटी चिंता असतात किंवा तुमच्याकडे जर असणारं काही रॉकेटचं असणारं काही स्टोव आहे तर त्या स्टोवला असणारी काही छोटीशी अशा प्रकारची जे काही इनलेट जे आहे तर त्या इनलेटमधून आपल्याला त्या ठिकाणी असणारं काही पुरेसा असणारं काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा असणारा काही पुरवठा जो आहे तर तो पुरवठा आपण तर त्या ठिकाणी आपण दिसतो. आणि याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तो जो आहे गॅस जो आहे किंवा काही रॉकेल असेल काय असेल ते इंधन जे आहे तर त्या इंधनाची आपल्याला त्या ठिकाणी निळ्या रंगाची असलेली काही ज्योत जी आहे तर ती ज्योत आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. इन केस देअर इज द डिपॉझिशन ऑफ द ब्लॅक सूट ऑन द बॉटम ऑफ द कुकिंग व्हेसल, it is the indication of the choking of the air inlets and thereby the wastage of the fuel. पुढे तर सर्वसाधारणपणे जर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की सफिशियंट अशा प्रकारचा असणारा काय हवा जो आहे तर त्या हवेचा पुरवठा जर त्या ठिकाणी जर झाला नाही तर असणारं जे काही स्वयंपाकाचं असणारं जे काही भांडं जे आहे तर त्या भांड्याच्या खालच्या बाजूला आपल्याला काळ्या रंगाची असणारी काही काजळी जी आहे तर ते काजळी त्या ठिकाणी साचताना दिसते. याचाच अर्थ त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं नसते की काय होतं नसते ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी पुरवठा होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी किंवा ते असणारी काही इनलेट जे आहे तर ती इनलेट चॉकिंग आहे. उदाहरणार्थ आपल्या लक्षात येतं गॅस प्लस स्टोव जो आहे तर त्या स्टोवला आपण पिन मारताना पिन मारतो याचा अर्थ त्याच्यामध्ये तो काही मार्ग जो आहे तर तो मार्ग त्या ठिकाणी चॉकअप झाला आहे तर त्यासाठी पिन मारतात. जी इथं सुद्धा त्या ठिकाणी असणारी काही इनलेट जे आहे तर ते इनलेट त्या ठिकाणी चॉकअप आपण दिसते. ज्याच्यामुळे काय होतं नसते इंधन जे आहे तर त्या इंधनाची विनाकारण त्या ठिकाणी आपल्याला नासाडी जी आहे तर ती नासाडी त्या ठिकाणी होतं नाही. इन सच केस द एअर इनलेट्स ऑफ द स्टोव शूड बी वॉट क्लीन. आणि असं जर त्या ठिकाणी होत असेल पिवळ्या रंगाची ज्योत त्या ठिकाणी स्टोवच्या बाबतीमध्ये मिळत असेल तर अशा वेळेला तो असणारा स्टोव जो आहे तर त्या स्टोवची असणारी त्या इनलेट जे आहे तर ते इनलेट आपल्याला त्या ठिकाणी क्लीन करायची. क्लीन करण्यासाठी स्टोव असेल तर पिनचा वापर करताना असतो. गॅस शिगडी असेल तर सर्वसाधारणपणे गॅसचा असणारा काही बर्नर जो आहे तर तो बर्नर त्या ठिकाणी काय करताना असतो साफ त्या ठिकाणी करतात. पुढे ट्राय दिस म्हटलेले आता ॲपरेटस आपल्याला दिलेले की टेस्ट टू बुन्सेन बर्नर मेजरिंग सिलेंडर ड्रॉपर एक्सेट्रा. आपल्याला सर्वसाधारणपणे काल पहिल्या पद्धतीने आपल्याला बुन्सेन बर्नर जो आहे तर बुन्सेन बर्नर त्या ठिकाणी आपल्या लक्षात आला परीक्षणाळी आहे. त्याच्यानंतर मोजपात्र जे आहे तर ते मोजपात्र आणि ड्रॉपर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल. त्याच्यानंतर केमिकल्स जे आहेत तर ते केमिकल्स आपल्याला इथेनॉल डायल्यूट सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट डायल्यूट सोल्युशन ऑफ पोटॅशियम कार्बोनेट. त्याच्यामध्ये असणारे काही रसायनं जे आहेत तर त्या रसायनांपैकी काल आपण रसायन त्या ठिकाणी पाहिले की इथेनॉल जे आहे तर ते इथेनॉल. त्याच्यानंतर विरल अशा प्रकारचं सोडियम कार्बोनेट जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी सोडियम कार्बोनेट म्हणजे त्या ठिकाणी धुण्याचा सोडा जो आहे तर त्या धुण्याच्या सोड्याचं विरल अशा प्रकारचं द्रावण. आणि दुसरं आपल्याला सांगितलं की पोटॅशियम परमॅनेट जे आहे तर त्या पोटॅशियम परमॅनेटचं विरल अशा प्रकारचं द्रावण त्या ठिकाणी. आता प्रोसिजर सांगितलेली की टेक 2 to 3 ml ऑफ इथेनॉल इन ए टेस्ट ट्यूब. 2 ते 3 ml असणारं काही इथेनॉल जे आहे तर ते इथेनॉल आपल्याला त्या ठिकाणी परीक्षणामध्ये घ्यायचे. ॲड 5 ml ऑफ सोडियम कार्बोनेट सोल्युशन टू इट अँड वॉर्म द मिक्सचर बाय होल्डिंग द टेस्ट ट्यूब ऑन द बर्नर फॉर ए व्हाईल. त्याच्यानंतर 2 ते 3 थेंब त्या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचं की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी 2 ते 3 ml त्या ठिकाणी टेस्ट ट्यूबमध्ये इथेनॉल घेतो. इथेनॉल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 5 ml त्या ठिकाणी डायल्यूट अशा प्रकारचं सोडियम कार्बोनेट त्याच्यामध्ये टाकायचे.
आणि अशा प्रकारचं असतं की काही द्रावण जे आहे तर ते द्रावणच्या ठिकाणी असतं काही बर्नर जो आहे तर त्या बर्नरवर त्या ठिकाणी त्या टेस्ट ट्यूब जे आहे तर ते टेस्ट ट्यूब त्या ठिकाणी तापतो. डू ड्रॉपवाइज ॲडिशन ऑफ द डायल्यूट सोल्युशन ऑफ द पोटॅशियम परमॅनेट टू धिस वॉर्म मिक्सचर विच स्टडी. त्याच्यानंतर काय करायचं थोडं थोडं त्याच्यामध्ये काय करायचं जे असतात त्या टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये डायल्यूट अशा प्रकारचं पोटॅशियम परमॅनेटचं असतं म्हणजे काही द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी ड्रॉप त्या ठिकाणी टाकायचे आणि त्या ठिकाणी ती सेकिंग त्या ठिकाणी करायची किंवा स्टरिंग जे आहे तर ते स्टरिंग त्या ठिकाणी स्टरिंग करायची म्हणजे डाऊन. Does the typical pink color of the potassium permanganate stays as its on addition. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पोटॅशियम परमॅनेट त्या द्रावणामध्ये टाकल्यानंतर पोटॅशियम परमॅनेटचा विशिष्ट अशा प्रकारचा असणार काही गुलाबी रंग जो आहे तर तो गुलाबी रंग त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्या द्रावणामध्ये टाकल्यानंतर तो तसाच्या तसा राहतो का. पुढे डज द पिंक कलर स्टॉप्स व्हॅनिशिंग अँड स्टेज ऑन आफ्टर सम टाइम ऑफ द ॲडिशन. दुसरा प्रश्न आपल्याला सांगितलं आहे की त्या ठिकाणी ते असताना काही पोटॅशियम परमॅनेट जे आहे तर ते पोटॅशियम परमॅनेट इथेनॉलमध्ये टाकलं. इथेनॉलमध्ये आपण काय केलेलं आहे की सर्वसाधारणपणे डायल्यूट अशा प्रकारचं सोडियम कार्बोनेट त्याच्यामध्ये ते टाकल्याबरोबर त्या पोटॅशियम परमॅनेटचा असताना काही गुलाबी अशा प्रकारचा रंग जो आहे तर तो रंग त्या ठिकाणी व्हॅनिश होतो का म्हणजे त्या ठिकाणी डिसॲपियर नाहीसा त्या ठिकाणी होतो का की तो तसाच्या तसा राहतोय. जी काही ॲडिशन असणार जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रिया म्हणजे ॲडिशन केल्यानंतर टाकल्यानंतर तो व्हॅनिश होतो की जसाच्या तसा राहतो हे आपल्याला त्या ठिकाणी. आता पुढे दिलेलं आपल्याला काय दिलेलं आहे इन द अबव्ह ॲक्टिव्हिटी इथेनॉल गेट्स ऑक्सिडाइज बाय द अल्कलाइन पोटॅशियम परमॅनेट टू फॉर्म इथॉनिक ॲसिड. आपल्या असं लक्षात येतं नसतं की ही जी असणारी त्या ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय करता नसतं अल्कलाईन अशा प्रकारचं असणार जे काही पोटॅशियम परमॅनेट जे आहे तर ते पोटॅशियम परमॅनेट आपण इथेनॉलमध्ये टाकतोय. इथेनॉलमध्ये टाकल्यानंतर आपण काल त्या ठिकाणी पाहिले की ऑक्सिडंट कशाला म्हटलेलं की जो त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करताना दिसतो तर त्याला त्या ठिकाणी ऑक्सिडंट. इथे असताना ते काही पोटॅशियम परमॅनेट जे आहे तर ते पोटॅशियम परमॅनेट त्या ठिकाणी ॲक्सिडंट म्हणून त्या ठिकाणी कार्य करता दिसते. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणार ते काही इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलचं रूपात त्या ठिकाणी इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॉनिक ॲसिडमध्ये त्या ठिकाणी ओनली सर्टन बॉन्ड्स इन द व्हिसिनिटी ऑफ द फंक्शनल ग्रुप टेक्स पार्ट इन द रिॲक्शन. ही जी काही रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शनमध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलमध्ये काही विशिष्ट अशा प्रकारचे असणारे काही बंध जे आहे तर ते बंध काय केले जातात तर त्या ठिकाणी ही जी काय असणारे जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये त्या ठिकाणी ती ब्रेकअप होताना दिसतात किंवा त्या ठिकाणी ती ब्रेक होताना. द फॉलोइंग इक्वेशन विल एक्सप्लेन दिस. आणि खाली लिहिलेली जी काही रिॲक्शन जे आहे तर ती रिॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीचे असणारे काही बंध जे आहे तर ते बंध त्या ठिकाणी ब्रेक होताना दिसतात आणि कशा पद्धतीने असणारे काही इथॉनिक ॲसिड जे आहे तर ते इथॉनिक ॲसिड त्या ठिकाणी तयार होतात. ती असणारी जी काही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन आपल्याला दिलेली पहिला आपल्याला त्या ठिकाणी काय दिलेली किती लागतो CH3 CH2 सिंगल बॉन्ड OH. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की पोटॅशियम परमॅनेट जे आहे तर पोटॅशियम परमॅनेटचा वापर करून त्याच्यानंतर असणारा काय ऑक्सिजन जो आहे तर ते ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडंट म्हणून त्या ठिकाणी वापरलेलं की पोटॅशियम परमॅनेटचा त्या ठिकाणी असणारा फॉर्म्युला थोडक्यात ज्याच्यामधले असणारे काही बॉन्ड्स जे आहेत तर ते बॉन्ड्स त्या ठिकाणी ब्रेक होताना दिसतात आणि बॉन्ड्स ब्रेक होऊन आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही इथॉनिक ॲसिड जे आहे तर ते इथॉनिक ॲसिड त्या ठिकाणी तयार होत असते. आता हे जे काही इथॉनिक ॲसिड जे आहे तर ते इथॉनिक ॲसिड तयार होत असतात CH3 सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH त्या ठिकाणी डबल बॉन्ड दाखवणारे हायड्रोजन व्हॅलन्सीची आहे 2 1 4 म्हणजे अशा पद्धतीची सारी ऑक्सिजन आहे. फॉर्म्युला जो आहे तो CH3COOH आहे म्हणजे ऑक्सिजन जे आहे ऑक्सिजन तयार करतो आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो इथॉनिक ॲसिड.
नॉमेनकल्चर जे आहे तर ते नॉमेनकल्चरवरून घेता नसते. या ठिकाणी असणारं काही इथॉनिक ॲसिड जे आहे तर ते इथॉनिक ॲसिड त्या ठिकाणी करा. म्हणजे अशा पद्धतीनं असणारं ते काही इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलमध्ये असणारे काही ब्रेक बॉन्ड्स जे आहे तर ते बॉन्ड्स त्या ठिकाणी ब्रेक होऊन अशा पद्धतीचं इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलचं रूपांतर त्या ठिकाणी आपल्याला इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॉनिक ॲसिडमध्ये त्या ठिकाणी करायचं. आता पुढे हाऊ इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इथेनॉल इंटू इथॉनिक ॲसिड अँड ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन आहेत का आपलं सहज लक्षात परिस्थिती ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचं त्या ठिकाणी वापर आपण केलेला ऑक्सिडंट म्हणून त्या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेला इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलचं असणारं काही ट्रान्सफॉर्मेशन जे आहे रूपांतर जे आहे तर ते रूपांतर ज्या वेळेला इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॉनिक ॲसिडमध्ये होते. याचा अर्थ ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा गेन जो आहे तर तो गेन त्या ठिकाणी होताना दिसतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हणू शकता आपण तर सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिॲक्शन त्या ठिकाणी. आता पुढे on adding the pink color solution of potassium permanganate to ethanol, the pink color disappear in the beginning. मगाची असणारी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटीमधली असणारी काही उत्तरं जी आहेत तर ती उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आणि त्या उत्तरामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी काही रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शनचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. आता बाकीच्यांना काही फळ्यावरती दिसत नसेल असेच बसा घरी. पुढे तर या ठिकाणी आपण पाहतोय की असणारं ते काही इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलला आपण काय करता दिसतोय की सुरुवातीला त्या ठिकाणी पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे तर ते पोटॅशियम परमॅंगनेट त्याच्यामध्ये टाकतो. पोटॅशियम परमॅंगनेट टाकतो म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेटचा असणारा काही गुलाबी रंग जो आहे तो गुलाबी रंग आपण इथेनॉलमध्ये जर त्या ठिकाणी जर टाकला तर तो सुरुवातीला काय होता दिसतो तो त्या ठिकाणी डिसॅक्टिव्ह होताना दिसतो नाहीसा त्या ठिकाणी. आता का नाहीसा होताना दिसतो दिस इज बिकॉज पोटॅशियम परमॅंगनेट इज युज्ड अप इन द ऑक्सिडेशन. कारण त्या ठिकाणी असणारं ते काही पोटॅशियम जे आहे पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे तर त्या पोटॅशियम परमॅंगनेटचा उपयोग त्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिॲक्शन आपण पाहिले ऑक्सिडंट ज्याच्याबद्दल असणारे काय ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारे काही पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे तर त्या पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर त्या ठिकाणी कोणी ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी त्या ठिकाणी तो वापरला. ॲट ए सर्टन पॉईंट्स ऑफ द ॲडिशन ऑक्सिडेशन ऑफ ऑल द क्वांटिटी ऑफ द इथेनॉल इन द टेस्ट ट्यूब इज कम्प्लीट. म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे तर त्या पोटॅशियम परमॅंगनेटमधला असणारा काय ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि सर्वच्या सर्व असणारं ते काही इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉलचं जोपर्यंत त्या ठिकाणी ऑक्सिडेशन त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत ती असणारी काही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया चालूच त्या ठिकाणी राहत असते. If the addition of potassium permanganate is continued beyond this point, it is not used up and become excess. या ठिकाणी पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे तर त्या पोटॅशियम परमॅंगनेट म्हटलं असताना जो काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी वापरला जातो. परंतु ही असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया विशिष्ट अशा प्रकारचा असणारा काही पॉईंट जो आहे तर त्या पॉईंटच्या पुढे त्या ठिकाणी जर काय सांगितले परमॅंगनेट इज कंटिन्यू बियॉन्ड दिस पॉईंट जेवढं पाहिजे तर त्याच्यापेक्षा जास्त जर त्या ठिकाणी जर गेलं तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला एक्सेस जास्तीचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी होत नसतो तो त्या ठिकाणी वापरला जात नाही. द पिंक कलर ऑफ दिस एक्सेस पोटॅशियम परमॅंगनेट डज नॉट व्हॅनिश बट स्टेज ॲज इट. आणि असं जास्तीचं झाल्यानंतर मात्र काय होतं नसते कालांतरानं आपल्या लक्षात येतं नसते की जो पिंक कलर सुरुवातीला त्या ठिकाणी डिसॅपिअर झाला नंतर मात्र त्या ठिकाणी तो डिसॅपिअर जो आहे तो डिसॅपिअर त्या ठिकाणी होताना दिसत नाही. तो जसाच्या तसा त्या ठिकाणी काय होतं नसते तर त्या ठिकाणी राहता. त्याच्यानंतरचं तिसरं असणारं जे काही आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज जी आहे तर ती केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजे तर ती वेगळी ॲडिशन रिॲक्शन. आता ही जी ॲडिशन रिॲक्शन जे आहे तर याच्यावर त्या ठिकाणी परीक्षा जी आहे तर त्या परीक्षेला अनेक वेळेला त्या ठिकाणी असणारे रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शन त्या ठिकाणी विचारलेलं आहे त्याचा आपल्याला विचार जो आहे तो विचार त्या ठिकाणी म्हणजे समावेश एकत्र करणे. ॲडिशन आपल्या लक्षात येते एकत्र त्या ठिकाणी करताना दिसतो मराठीमध्ये त्याला समावेशन अभिक्रिया त्या ठिकाणी. आता पुन्हा एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली की ट्राय धिस
करून पाहिजे. जरी आपण प्रत्यक्ष केलं नाही, प्रयोग त्या ठिकाणी करत नाही, परंतु आपल्याला त्याची असणारे काय आन्सर्स जे आहेत तर ते आन्सर जशी दिली तशी फक्त त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. तुम्हाला मागे मी सुरुवातीला एवढ्या त्या ठिकाणी रिॲक्शन, एवढे छोटे मोठे अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी टाकले, तुम्ही ते पाहताय की नाही ते तुमचं तुम्हाला. कारण सर्वच गोष्टी आपण त्या ठिकाणी प्रयोगशाळा ज्या आहेत तर त्या प्रयोगशाळेमध्ये काही करू शकत नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी त्या नेटवरून शोधण्याचा प्रयत्न जो आहे तर ते प्रयत्न त्या ठिकाणी करा. मी टाकतोय पण तुम्ही किती पाहताय तुमचंच तुम्हाला. पुढे आता ॲप्रॅक्टिस दिलेले टेस्ट ट्यूब आणि ड्रॉपर, आपल्याला काही परीक्षणालय आणि ड्रॉपर त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर केमिकल्स दिलेले, टिंक्चर आयोडीन. आता टिंक्चर आयोडीन आपल्याला जखम झाली, आपण जाताना डॉक्टरकडे जातो किंवा ते शाळेमध्ये जाताना आयोडीन जे आहे तर ते आयोडीन त्या ठिकाणी लावताना तर त्याला म्हटलेले टिंक्चर आयोडीन. ब्रोमीन वॉटर, आपल्याकडे प्रयोगशाळेमध्ये ब्रोमीन वॉटर आहे. त्याच्यानंतर लिक्विफाईड वनस्पती घी, तूप, पण तूप कसं लिक्विड द्रव रूपामध्ये असेल अशा प्रकारे. त्याच्यानंतर व्हेरियस व्हेजिटेबल ऑइल, विविध अशा प्रकारची वनस्पतीजन्य अशा प्रकारचे असताना काही तेल जे आहे तर ते तेल. आता या ठिकाणी पीनट म्हटले, आता नुसतं आपण पी म्हणजे त्या ठिकाणी वाटाणा म्हणतो, वाटाण्याचं काही तेल नाही, तर त्या ठिकाणी शेंगदाणा आहे तर त्या शेंगदाण्याचं तेल आहे. त्याच्यानंतर सॅफफ्लॉवर, करडई, करडईची भाजी खाली का घरी खाली, बरं आता हे चालू आहे त्याच्यामध्ये काही बोलत नाही. पुढे त्याच्यानंतर सनफ्लावर, सूर्यफूल आणि ऑलिव्ह यांची असणारी काही तेलं जी आहेत तर ती तेलं आपल्याला द्यायची. आता पुढे प्रोसिजर काय सांगितले, टेक 4 ml ऑइल इन ए टेस्ट ट्यूब अँड ॲड 4 ड्रॉप्स ऑफ द टिंक्चर आयोडीन आर ब्रोमीन वॉटर इन इट. प्रत्येक वेळेला टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये आपली असणारे काही तेलं जे आहेत, शेंगदाणा तेल असेल, त्याच्यानंतर करडई तेल असेल, सूर्यफूल असेल किंवा ऑइल तेल असेल, हे त्या ठिकाणी 4-4 ml त्या ठिकाणी टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायची. आणि प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला 4-4 ml टिंक्चर आयोडीन जे आहे तर ते टिंक्चर आयोडीन त्या ठिकाणी घ्यायचे. त्या टिंक्चर आयोडीनच्या ऐवजी ब्रोमीन वॉटर जे आहे तर ते ब्रोमीन वॉटर त्या ठिकाणी घ्यायचे. सेक द टेस्ट ट्यूब, चांगली त्या ठिकाणी ढवळायची त्या ठिकाणी. पुढे फाइंड आउट whether the original color of the bromine or iodine disappear or not. पुन्हा एकदा ठिकाणी ॲक्टिव्हिटी लक्षात घ्या. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण सॅफफ्लॉवर त्या ठिकाणी टाकले, करडईचं तेल, त्याच्यामध्ये काय केलं आपण 4 ml त्या ठिकाणी टिंक्चर आयोडीन टाकलं. आयोडीनचा कलर तुम्हाला प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती. ब्रोमीन वॉटर जे आहे तर ते ब्रोमीन वॉटर त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये आहे ते पहा. याचा असताना तर काही ओरिजिनल रंग जो आहे तो ओरिजिनल रंग टाकण्याच्या अगोदर पहा. आणि त्या ऑइलमध्ये तो असताना काही ब्रोमीन वॉटर किंवा टिंक्चर आयोडीन टाकल्यानंतर त्याचा असणारा काही रंग, त्याचा असणारा रंग म्हणजे तुम्ही ब्रोमीन वॉटर टाकलं तर त्या ब्रोमीन वॉटरचा रंग, टिंक्चर आयोडीन टाकलं असेल तर त्या टिंक्चर आयोडीनचा असणारा काही रंग जो आहे तर तो रंग त्या ठिकाणी नाहीसा होतो का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. रिपीट द सेम प्रोसिजर युजिंग अदर ऑइल्स अँड द वनस्पती. अशाच प्रकारची